नमस्कार, मी देवदत्त नागे आणि राहिला तसा मी अलिबागला, त्यामुळे समुद्र माझ्यासाठी खूप जवळची गोष्ट आहे. सो ठरवलं यावेळी की समुद्रावर कुठेतरी राईडला जायचं. सो आम्ही फिरत फिरत मुरुड वगैरे असं करत आम्ही इथे हरिहरेश्वरला आलो. सो या इथे राहायचं कुठे हा थोडा प्रश्न होता, कारण मी कधीच राईडला जाताना अगोदर काहीच ठरवलं नाही. तिथे गेल्यानंतर मी त्या तिकडच्या जागा बघतो आणि जी आवडेल त्या तिकडे मी माझं अकोमोडेशन बघत असतो. सो यायचं 3-4 मी ठिकाणं बघितली आणि त्या तिकडे मला ट्रँक्वेल मला खूप छान वाटलं. सो म्हटलं चलो या इथे राहूया. सो या इथे पूर्ण झाडं वगैरे आहेत, त्या झाडांमध्ये समुद्राच्या शेजारी अगदी आणि मस्तपैकी त्या तिकडे कॉटेजेस आहेत. सो मला घरी राहिल्यासारखंच या इथे फील आला. खूप छान आहे, जेवण सुद्धा खूप छान आहे. ब्रेकफास्ट जबरदस्त आहे इकडचा, एस्पेशली आंबोळी इकडची मला प्रचंड आवडली आणि ऑमलेट. आणि या इकडच्या नारळाच्या पाण्याना सुद्धा ना एक वेगळाच स्वाद आहे. तसं मी आमच्या घरचे नारळ रेग्युलरली आमच्याकडे नारळाचं पाणी असतंच, पण या इकडच्या नारळांना सुद्धा एक हरिहरेश्वरचा स्वाद आहे. सो या इथे आल्यानंतर कोतवालजींचं दर्शन घेतलं, नंतर विश्वेश्वराचं दर्शन घेतलं, हरिहरेश्वराचं दर्शन घेतलं. सो इथे आल्यानंतर खूप छान वाटलं. एक डिवाईन अशी ही राईड होती, पण त्याबरोबर घरी असल्याचा फील मला ट्रँक्वेलनं दिला. सो माझ्याकडनं ट्रँक्वेल ग्रुपसाठी मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. जय मल्हार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी.